यवतमाल जिले के शिवसेना शिंदे गुट की ओर से विधानसभा परिषद के लिए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने पूर्व सांसद भावना गौली को उम्मीदवार घोषित किया। उम्मीदवारी की खबर मिलते ही यवतमाल और भाबुल गांव में शिवसेना शिंदे गुट के पदाधिकारी, कार्यकर्ता और समर्थकों ने स्टेट बैंक चौक पर जल्लोष किया। सूचना आज सकाळी आम्हाला प्राप्त झाल्या की माननीय खासदार भावना गवळी यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर झाली आणि मग यवतमाळ शहरामध्ये एक जल्लोषाचं वातावरण तयार झालं आणि या ठिकाणी आम्ही आज स्टेट बँक चौक परिसरात माननीय खासदार भावना गवळी यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल जे काही न्यूज आपल्या माध्यमातून आम्ही पाहिल्या तर आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी सर्वसामान्य जनतेचा आवाज खासदार भावना गवळी यांना पुन्हा महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी तसेच विकास कामे करण्यासाठी संधी दिल्याबद्दल आम्ही या ठिकाणी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। जिल्हा प्रमुख शिंदे गट भावनाताई गवळी अपराजित आपल्या खासदार। पण आज सकाळीच्या बातमीनुसार आम्हा सर्व लोकांना महिलांविषयी खूप आनंद झालेला आहे की भावनाताईंना विधान परिषदेमध्ये तिकीट मिळालेलं आहे आणि शिंदे साहेबांचे आम्ही खूप आभारी आहोत। यानंतर ज्या महिलांचे प्रॉब्लेम होते, जे ताईंना तिकीट मिळालं नव्हतं लोकसभेसाठी, त्याबद्दल लोकांची महिलांची खूप नाराजी होती, परंतु आता त्यांना काहीतरी दिलासा मिळेल की बा ताई आपल्यासाठी काम करणार आणि यानंतर आमचे जे उमेदचे कामं आजपर्यंत ताईंनी केलेले आहे यापुढे सुद्धा ताईंनी आमचं काम करावं अशी आमच्या महिलांची आशा होती आणि ती या माध्यमातून पूर्ण होणार। तसेच महिलांच्या इतर योजनासुद्धा महिलांपर्यंत 100% ताई पोहोचवणार आणि त्यासाठीच आज आम्ही हा जल्लोष साजरा करीत आहोत की यापुढील कामंसुद्धा आमचे ताई चांगले करू शकणार, म्हणजे शकणार 100%। त्याबद्दल मी सौ मनीषा विजय जाधव आणि माझ्या सहकारी मैत्रिणी सर्व महिला आघाडी ताईचे आणि शिंदे गटाचे पूर्णतः आभारी आहोत आणि असाच जल्लोष आम्ही ताई आल्यावर सुद्धा साजरा करू याची आम्हाला पूर्णतः खात्री आहे।